तर आज मी आजचं माझं लंच शेअर करणार आहे तुमच्यासोबत। आज माझ्याकडे मेथीची भाजी होती आणि दुधी भोपळा होता। मला नॉर्मल मेथीची भाजी करायची नव्हती आणि दुधी भोपळा तर नापसंत भाजीच्या लिस्टमध्येच ॲड होतो बहुतेकांच्या, पण दोन्ही भाज्या पौष्टिक खूप असल्याने खाव्या तर लागणार। मग याच भाज्यांचा आज बनवणार आहे मेथी मटार मलाई आणि भोपळ्याची कोशिंबीर, म्हणजेच दोन्ही भाज्या आवडीने खाल्ली जातील। सर्वात आधी मेथी मटार मलईसाठी कढईमध्ये तेल टाकून एक तेजपत्ता आणि एक उभा कट केलेला कांदा ॲड करायचा आणि हे सर्व छान फ्राय करायचं। मग ॲड करायचा कट केलेला टोमॅटो। आता हे सर्व छान फ्राय करायचं आणि मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यायची, ती पण अगदी बारीक। कढईत थोडंसं तेल घेऊन त्यात बारीक कट केलेला लसूण घालून लसूण चांगला थोडासा ब्राऊन कलरवर भाजायचा। मग यात मी एक मेथी कट करून ॲड केली। मेथी पण क्वांटिटी कमी होईपर्यंत फ्राय करायची, तुम्ही पाहू शकता। आता ही मेथी कढईतून प्लेटमध्ये मी काढते। इथं कढईत थोडंसं तेल, खूप कमी म्हणेल मी, आणि थोडंसं बटर टाकायचं आहे। तेलाची जास्त आवश्यकता नाही। मलाई ॲड करायची असल्याने अद्रक लसूण पेस्ट, धने पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, घरचं काळं तिखट आणि पनीर मसाला, हे सर्व मसाले प्रत्येकी एक एक चमचा टाकायचे। हे सर्व बेसिक मसाले फ्राय करायचे सुगंध येईपर्यंत। नंतर यात अर्धी वाटी मटार टाकायचा आणि चवीप्रमाणे मीठ लगेच टाकायचं। आता हे सर्व भाजून झाले की यात कांदा टोमॅटोची पेस्ट टाकून ती छान फ्राय करून थोडं पाणी ॲड करायचं आणि मग आधी भाजून ठेवलेली मेथी यात टाकून सर्व छान मिक्स करून घ्यायचं। यात मी आधीच छान फेटून ठेवलेली मलाई, म्हणजेच आम्ही याला साय म्हणतो, ही साय 2 मोठे चमचे टाकते। आता सर्व मिक्स करायचं चांगलं आणि झाकून फक्त 2 मिनिट शिजवायचं, कारण ऑलरेडी सर्व शिजलेलं आहे। फक्त सगळ्याची चव एकमेकात मिक्स झाली पाहिजे। इकडे मी भोपळ्याची कोशिंबिरीसाठी दुधी भोपळा किसून घेते। भोपळा किसून झाला की कढईत अगदी थोडं तेल टाकून एक बारीक केलेली हिरवी मिरची टाकून थोडी फ्राय करून त्यात भोपळ्याचं कीस टाकून चांगलं मिक्स करून झाकून 5 मिनिटे शिजवायचं आहे। इकडे मेथी मटार मलाई रेडी आहे। आता शिजवलेला भोपळा मी बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतला। आता यात टाकायचं आहे दही। हे दही मी घरी बनवलं आहे। दही छान फेटून घेऊन मी यात ॲड करते। दही विस्करच्या हेल्पने मी छान मिक्स करून घेणार आहे। आता हे सर्व दही मी या कोशिंबिरीमध्ये ॲड करणार आहे। अगदी कमी सामानामध्ये ही कोशिंबीर रेडी होते। आता यात काही बेसिक गोष्टी ॲड करायच्यात। यात 1 चमचा पिठी साखर टाकते मी, 1 चमचा मीठ, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धने पावडर, कोथिंबीर, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, किंचितसं लाल तिखट, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, टाकायचं आहे। हे सर्व मिक्स करायचं आहे। आता इथं दुधी भोपळ्याची कोशिंबीर पण रेडी आहे। खरंच ही ट्राय करा, खूप जास्त टेस्टी होते। भोपळा खूप जास्त पौष्टिक असल्याने हेल्दी एकदम। यात वरून फोडणी टाकू शकता, पूर्णपणे ऑप्शनल आहे। तेल, मोहरी आणि हिंग याची फोडणी तुम्ही टाकू शकता, पण ही अशी पण खूप छान लागली कोशिंबीर। आता मी इथे सर्व चपात्या रेडी करून घेतल्या आणि मग जेवणाचं ताट बनवलं। मी लंचमध्ये बनवलेल्या या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही पण या दोन्ही रेसिपीज खूप पौष्टिक असल्याने घरी नक्की ट्राय करा आणि त्या पण कशा बनल्या ह्या पण नक्की मला कमेंट करून सांगा। आता इथं मी ताट रेडी करून घेते, यानंतर आम्ही जेवण करून घेऊ। आणि हो, खरंच जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा। भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।